रंगमंचावर येत आहे लंकेचा राक्षस रावणाची बहीण, असुर वंशातील सामर्थ्यशाली आणि चतुर रूपवती शूर्पणखा. सौंदर्य, चातुर्य आणि महत्वाकांक्षा तिच्या अंगी ठासून बदलली. वनात राम, लक्ष्मण यांना पाहून तिचं मन मोहलं, पण तिच्या प्रस्तावाला नकार मिळाला. लक्ष्मणाने तिचं रूप विद्रूप केलं आणि याच अपमानातूनच पेटली ती सुडाची ज्वाला. एक प्रश्न। प्रणय निवेदन करना क्या मेरा इतना बड़ा अपराध था कि अयोध्या के राजकुमार राम के कहने पर लक्ष्मण ने मेरे नाक कान काट दिए? याच अपमानाचा परिणाम पुढे संपूर्ण रामायणाच्या प्रवासाला कारणीभूत ठरला. सीतेचे हरण आणि राम रावण युद्धाचा आरंभ. तर ही होती शूर्पणखा, सौंदर्यापासून सुडापर्यंतचा प्रवास करणारी रामायणातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा.